कोणाचा तरी आवाज येतोय पण दॅट्स ओके. सो गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. आणि आजचा सेशन खूप इन्फॉर्मल आहे. त्याची मी काही अशी असा अजेंडा प्रिपेअर केला नव्हता आजच्या आपल्या इन्फॉर्मल टॉक साठी. आणि जरा त्याची जरा थोडीशी मी इंट्रोडक्शन देते की मला MV सगळ्यासाठी हा टॉपिक का सुचला. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहितीये कोविडमुळे आपण घरी होतो, गार्डनिंग करत होतो किंवा बाहेर जास्त जात नव्हतो. लोक वेगवेगळा छंद आपलं जोपासत होते, नवीन काहीतरी सुरू करत होते. आणि तेव्हा मला एकदा असं वाटलं की घरी एक कैरी घेऊन आलेले होते इंडियन स्टोअर मधून, थिंकिंग मी भेळ मध्ये घालेन किंवा काहीतरी. आणि ते काही झालं नाही. शेवटी ते 1-2 दिवस बघितलं त्याला काउंटर वरती आणि शेवटी बारीक तुकडे केले आणि आईनी कधीतरी प्रवीण किंवा केप्रचा कैरीचा मसाला दिला होता, म्हणून म्हटलं चला आपण आता वाय डोंट आय स्टार्ट लोणचं करते. आणि मी जरा युट्यूब वरती बघायला लागले, तर युट्यूब वरती भयंकर व्हिडिओज होते. मग एका पाठोपाठ व्हिडिओज बघत बसले. शेवटी तो कैरीचं लोणचं घातलं आणि त्याच्या पुढे अजून 1-2 लोणची अशी घालत गेले, बिकॉज तो मसाला होता. आणि आय एम लाईक इट्स व्हेरी इझी. मी आता ते छोटे कांदे जे असतात ना आपल्याला, जे ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळतात, पर्ल अनियन्स टाईपचे, त्याचं एकदा घालून झालं. मग कॉलीफ्लॉवर आणि कॅरेटचं घालून झालं. असे 1-2 वेगवेगळे लोणचे घातले मी. श्रिम्प्स पण आणले होते, ते श्रिम्प्सचं पण लोणचं घालून झालं. आणि असे 4 ते 5 बरण्या अक्षरशः माझ्या फ्रीज मध्ये मागच्या वर्षी होत्या. आणि द होल विंटर मी ते लोणचं खपवलं. आय फेल्ट व्हेरी सॅटिस्फाईड की मला कुठलंही, आय नो लोणचं आपल्याला पटेलमध्ये खूप स्वस्त मिळतं, $2 $3 पण हे स्वतःच्या हाताचं लोणचं केलेलं, ह्याची चव खूप वेगळी होती. आणि स्वतःहून केलं होतं म्हणून आनंदही होता की आपण केलेलं आहे. सुरेखा, can you mute yourself? आणि ओके. आणि मग परत मला मुगाची खिचडी खूप आवडते. सो मुगाची खिचडी, थोडंसं तूप आणि लोणचं, फटाफट माझं हे व्हेरी क्विक डिनर व्हायचं. बिकॉज एकदाशी सकाळची दुपारची खिचडी केली की माझं 2 वेळचं जेवण झालं. म्हणजे सो आय यूज्ड टू बी व्हेरी हॅपी की मी स्वतः जी लोणची केली आहे ती मी खातीये. आणि ह्या वर्षी परत तेच प्रकरण सुरू केलं आणि लोणची घातली, लिंबाचं घातलं, पण ते काही चांगलं झालं नाही इतकं. आणि त्याच्यानंतर कपल ऑफ वीक्स बॅक मी विचार केला की चला आता आपण जरा काहीतरी वेगळं करूया ह्या वर्षी. आणि लेट मी ट्राय डुईंग जॅम्स. तर जॅम सुरू केल्यावरती तर यू वोंट बिलीव्ह इट, म्हणजे शॉपराईटला तुम्ही जेव्हा जाता, शॉपराईट मध्ये, होल फूड्स मध्ये, ट्रेडर जोजला आता सध्या पीचेस खूप येत आहेत. व्हाईट पीचेस, येलो पीचेस, जॉर्जिया पीचेस घेऊन आले, प्लम्स घेऊन आले, एप्रिकॉट्स घेऊन आले, स्ट्रॉबेरीज आणल्या, ब्लूबेरीज आणल्या. आणि जितके मी युट्यूबचे व्हिडिओ बघत होते, असं वाटत होतं ओ माय गॉड, आपण किती काय काय करू शकतो. प्लस शॉपराईट मध्ये ते मेसन जार्स मिळतात, सो ते अजून एक लेअर झालं त्याच्यात की ते जार आणा, मग त्याच्यात भरा, मग ते शिका त्याला कॅनिंग कसं करायचं. हाऊ डू यू कीप ऑल ऑफ दिस इन्स्टेड ऑफ कीपिंग इट इन द फ्रिज. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर कशा हे करू शकता, ठेवू शकता, म्हणजे विदाउट हॅव्हिंग टू कीप जॅम्स अँड पिकल्स इन द फ्रिज. म्हणून म्हटलं की लेट्स मीट अप टुडे, सी लोकांना काय ऍडवाइस द्यायचा असेल, कोणाचे काही टिप्स असतील, कोणी अजून कुठल्या वेगळ्या टाईपचे जॅम्स केले. तर मला 2-3 लोकांचे असे साईडमध्ये खूप मेसेजेस आले की हा युट्यूबचा लिंक बघ, त्याच्यातून तुला कळेल लिंबाचं लोणचं कसं करायचं, वेगळं करायचं. मी अक्षरशः चुंदा पण केला यावर्षी. चुंदा पण, ते पण असं खिचत बसले आणि शेवटी चुंदा पण केला. स्ट्रॉबेरी जॅम, ऍप्रिकॉट जॅम, पीच झाला. इतके भरपूर जॅम झाले की सगळ्यांना
म्हणजे आणि वाटून पण झाले लोकांना. मी ते सगळे जॅम आणि मी फ्रुट्सच्या चटण्या पण केल्या, ट्राय केल्या. दे ऑल्सो टर्न आउट रिअली व्हेरी गुड. सो म्हटलं आपण सगळ्यांना आज भेटू. आणि somebody had given me रेखा मुळे ताई's name saying अगं रेखा ताईंना तर खूप येतं, त्यांना तू विचारायला पाहिजे. तर म्हटलं की लेट्स ट्राय टू इन्व्हाइट एव्हरीबडी, बिकॉज सगळ्या बायकांकडे आपल्या आईकडून शिकलेल्या कुठल्या तरी टिप्स असतात. सो मे बी ते तुम्हाला उपयोगी पडतील. ओके, एनीबडी हॅज एनिथिंग टू ऍड टू दिस? रेखाताई? ऍक्च्युली मुंबईला एक मला आता त्या संस्थेचं नाव आवडत नाही, गव्हर्नमेंटची संस्था आहे. ते लोक जाम, जेली, सरबत असे क्लास घ्यायचे 4 दिवसाचे. ओके, प्रिझर्वेटिव्ह सगळे, आणि कॅनिंग कसं करायचं सगळं ते पण शिकवायचे. ओके, ते पण शिकवायचं. तर माझ्या बॅड दिवसामध्ये, म्हणजे ज्यावेळेला मला खूपच पैशाची गरज होती, त्यावेळेला मी असं सहज म्हणून एक जेली आणि जॅम आणि टोमॅटो केचप केलं आणि माझ्या मैत्रिणींना ऑफिसमध्ये घेऊन गेले. तर सगळ्यांना खूप आवडलं. तर म्हणाली की आम्हाला करून दे ना, म्हणजे तू पैसे घेऊन आम्हाला करून दे. बरोबर. म्हणजे माझा एक थोडासा छोटासा तो बिझनेसच सुरू झाला. ओके, आणि मी खूपच करायचे, म्हणजे दर महिन्याला 10-10 किलो टोमॅटो आणून सगळं करायचे. आणि तेव्हा काय मशिनरी काही नव्हती, हाताने कोणाच्या यंत्रात वगैरे, कारण एवढं परवडत नव्हतं त्यावेळेला. बरोबर. असं सगळं केलं. त्यामुळे एक तर मला ती आवड निर्माण झाली त्या ह्याची. तर डॅम तर आता तुम्ही सगळे करतातच ना, तसंच काही खास काही नाही. पण तेव्हा जरा नवीन होतं ते, पूर्वी काही वर्षापूर्वी ते नवीन होतं भारतात तरी, करी करायचे. ओके, ओके. आणि आता काय तू म्हणली तसं फळांच्या चटण्या वगैरे, तर मी परवाच एक प्लमची चटणी केली. तर काय कॉस्को मधून ते मोठे मोठे पॅकेट येतात ना, आणि मग काही वेळा ते एवढं संपत नाही, आणि मग टाकून द्यायचं जीवावर. मग निरंजन म्हणलं काहीतरी आई याचं कर. परवा आमच्याकडे रविवारी पार्टी होती, सगळ्याचे फ्रेंड्स आले होते. खूपच आवडली सगळ्यांना. म्हणजे आपण भेळेला जशी गोड चटणी करतो त्या टाईपच ती केली. ओके, वेगळं असं काहीतरी. ओके. आणि लोणची तर लिंबाचं लोणचं तर मी 4-5 प्रकारचं करते. एक क्रश करून करते, एक गोड म्हणजे आपलं जे ट्रॅडिशनल आहे, लिंबू, मीठ, साखर, ते करते. आणि एक म्हणजे तो मसाला एक मिळतो ह्याचा, खोबऱ्याचा मसाला मिळतो, तो मसाला घालून ते 17 शिट्ट्या द्यायच्या लिंबाना. 17 शिट्ट्या द्यायच्या. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे मसाला घालून शिट्ट्या द्यायच्या, आणि मागच्या साखर घालायची, जशी आपल्याला कमी जास्त आवडत असेल ते. ते पण एक सगळ्यांना प्रचंड भयंकर आवडतं. ओके, ओके. आणि अजून एक लेमोसा म्हणून एक लोणचं करते मी. ते बोरी पद्धतीचं लोणचं आहे, त्याच्यामध्ये खजूर असतो. ओके. ते पण असंच अख्खी लिंब उकडायची, बिया काढायच्या आणि मिक्सर मधून वाटायच्या, आणि त्याच्यामध्ये खजूर पण घालायचा, गुळ घालायचा, आणि व्हिनेगर घालायचं. व्हाईट व्हिनेगर. व्हाईट व्हिनेगर म्हणजे टिकण्यासाठी, दुसरं काही नाही. ओके, ओके. आणि मीठ, आणि ते वाटायचं मिक्सर मध्ये. ओके. म्हणजे असं अर्धवट वाटायचं, थोडासा खजूर आणि हे असं तोंडात आलं पाहिजे. ओके. ते पण म्हणजे माझं पुष्कळ खपायचं. 100 लिंबांचं मी करायची तिकडे त्यावेळेला, म्हणजे जेव्हा मी करत होते. लिंबू क्रश करायचे पहिले का त्याला पण पहिले शिट्टी द्यायची? म्हणजे पहिले अख्खी लिंब उकडायचीच. ओके, ओके. आणि मग त्याच्या बिया काढायच्या, नाही तर मग कडवटपणा येतं ना. ओके. आणि खजूर, म्हणजे तो सॉफ्ट खजूर असतो ना, तो खजूर आणि ती लिंब अशी सगळं वाटायचं. वाटताना थोडं व्हिनेगर घालायचं, आणि मग गुळ घालायचा, आणि मीठ. एक जरा वेगळी टेस्ट येते त्याला नेहमीच्या पेक्षा. ओके, बिकॉज गोडसर. आणि तुम्ही म्हणाला गुळ घालायचं, राईट? गुळ प्लस सॉल्ट. ओके, ते पण ट्राय करून बघते. मी आता ह्याचं काय म्हणतो, आपलं मिरच्याचं पण लोणचं घातलं. तर मिरच्याचं कसं घातलं, ते मीडियम मिरच्या ज्या मिळतात आपल्या, नॉट द स्मॉल वन, पटेल मधून ज्या मीडियम मिरच्या मिळतात, तर त्यांना पहिले धुवून चांगलं उन्हात जरा वाळत घातलं, सो दॅट इट्स ऑल ड्राय बेसिकली. आणि मग हातात असे ते प्लास्टिकचे ग्लव्ह घातले, आणि ते देठ काढले सगळे, आणि मग कात्री घेऊन सगळे कापले. असं लाईक आपलं बोटाचं हे कसं आहे ना, डिजिट्स असे
तेवढं कापले. म्हणजे एक मिरची 3 तुकडे साधारण असे झाले. त्याच्यात क्रश्ड मस्टर्ड, जे मस्टर्ड सीड आपल्याला पटेल मधून मिळतं, क्रश्ड मस्टर्ड येलो ते, आणि सॉल्ट पण अनआयोडाइज सॉल्ट, आपला कोशर सॉल्ट जो इकडे मिळतो, मी तो कोशर सॉल्ट घातला आणि मग ते मिक्स करून त्यांना बरणीमध्ये भरून ठेवलं आणि उन्हात, माझ्याकडे एक चांगली खिडकी आहे तर ते उन्हात ते बरणी 3 दिवस अशी ठेवली. तर ते मला असं रोज कमी 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 होत दिसत होतं की थोडस कमी होत आहे. आणि त्यांनी सांगितलं 3ऱ्या का 4थ्या दिवशी त्याच्यात लिंबाचा ज्यूस आणि टर्मरिक घाला, हळद घाला थोडी, परत ते सगळं मिक्स करून चांगलं बरणीमध्ये घाला. तर आता मी मागच्या वेळी 3 बरण्या केल्या, 3 बरण्याचे 2 बरण्या झाल्या आणि परत उन्हात ठेवलं. आणि साधारण परत 1 दिवसांनी तो ग्रीन जो कलर असतो मिरच्याचा तो जरासा लाईट झाला. आणि 3ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं नुसतं 6th डे नुसतं तेलाची फोडणी घालायची आणि थोडं हिंग घालायचं, थोडीशी मोहरी, आणि जस्ट लेट इट सिट टिल रूम टेम्परेचर. आणि मग ते गरम तेल जेव्हा थंड झालं त्याला ते मी बरणीमध्ये फक्त असं ओतलं आणि झालं, माझ्या मिरचीचं लोणचं झालं. अतिशय छान मिरच्याचं लोणचं झालं म्हणजे. आणि इट वॉज लाईक विदाउट डुईंग एनिथिंग रिअली मच म्हणजे. सो दॅट वॉज माय अदर टिप. पण लिंबाचं तुम्ही अजून एक म्हटलं, जे नुसतं तुकडे करून 17 शिट्ट्या द्यायच्या, राईट? लाईक बरोबर. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यात मीठ आणि साखर घालायची. आधी मसाला घालायचा त्याच्यात. आधी मसाला घालायचा. ओके. आणि नुसतं मसाला आणि उकडायचं आणि साधारण कोंबट असताना साखर घालायची म्हणजे ती ओके. आणि इकडची लिंब कशी, द स्किन इज व्हेरी हार्ड, म्हणजे मी बघते खूप जाड असतं, हार्ड असतं. तर ते पण मला असं वाटत होतं, मी 2 केले पण मला ते बरण्याच्या काही चांगल्या दिसत नाहीये. म्हणजे माझं अजून ते कडकच राहतात खूप दिवस, त्यामुळे उकडून किंवा हे केलं तर लवकर ते मुरतात. ओके. नाही, मी तशाच टाकल्या होत्या. सो आय एम थिंकिंग आय लेट इट सिट फॉर लाईक 5-6 months. त्याच्यानंतर जरा हे करते की खाऊन बघते कसं झालंय. पण अजून काय हे होत नाहीये मला की माझंच लोणचं खायचं. पण बाकीचे चांगले झाले होते बेसिकली. म्हणजे पल्लवी, तुला काय टिप्स आहे? युअर ऑन म्यूट. हा, नाही असं नाहीये. मला रादर विचारायचं आहे की हे जे फोडणी नेहमी आपण घालतो, थंड करून घालतो ना, थंड करून घालतो, ते का असं? म्हणजे मी गरम घातलं तेल तर काय होईल? खराब होऊ नये म्हणून. खूप होय दिवस का? टिकायला पाहिजे, त्यामुळे ते पूर्ण थंड करून मग घालायचे. गरम घातली तर खराब व्हायचे चान्सेस असतात, कारण ते लगेच आपण बदला करून ठेवणार ना मिरच्या लोणचं. आणि अजून एक विचारायचं होतं, म्हणजे मला असं, मी लिंबाचं जसं तुम्ही म्हणालात नाही का, आपलं टिपिकल गोड लोणचं उपवासाचं घालते मी. तर माझं 2 वर्षापूर्वी मी घातलं होतं, ते छान राहिलं. आता ह्या वर्षी घातलं ना, काय माहिती कुठेतरी चुकलंय माझं, अशी बुरशी येते सारखी. मागच्या वर्षीची याला आली नव्हती. बघते मी शेवटी फ्रीज मध्ये ठेवलं ते. बरीच मोठी बरणी मी केलं होतं. जसं अनघा म्हणाली ना, तसं ती बरणी उन्हात ठेवायची थोडे दिवस. आता ऊन चांगलं येते ना आपल्याकडे, त्यामुळे उन्हात ठेवायची म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने. अच्छा. मीठ कमी पडलं की बुरशी येते. तेच त्या म्हणा. बघते मी अजून थोडं ऍड करते. पण पल्लवी, तू कसं केलं होतं लोणचं मग तुझं? माझं कसं, मी साधारण 30 लिंब आणली, 25 लिंब बारीक चिरून घेतली बिया काढून, आणि त्यात आधी मीठ आणि तिखट घालून ठेवलं 2-3 दिवस. पण असं आणि माझं प्रमाण असंच नाहीये, मी छोट्या फोडी करते, म्हणजे कारण नाही तर घरात खात नाही लोक. मग ते एकदम म्हणजे एका ह्याच्या मी जवळजवळ 8 ते बारीक करते. आणि मग तिखट नंतर घातलं. पण डिपेंड्स, कधी कधी मीठ आपलं म्हणजे कमी जास्त होतं ना, मग ते मी नंतर ऍड ऑन करते. असं प्रमाण एक्झॅक्ट नाही ठेवलंय की माझे. म्हणून डिपेंड्स, आंबटपण्यावर आहे.
पण तू त्याला ह्याच्यातून नाही काढलं, म्हणजे यू डिडंट बॉईल ऑर यू डिडंट? नाही नाही, ते आता या म्हणायला तसं ते टिपिकल आपलं भारतात गोडलिंबाचं जे आपण करतो गोड चवीला किंवा आजारपणात म्हणतात की खिचडी आणि ते असं खाल्लं की बरोबर तोंडी लावायला. हो, मला ते भयंकर आवडतं. हा, ते आणि छान म्हणजे नेहमी टिकतं. यावेळेस माझा पहिल्यांदा असं इतक्या वर्षात बुरशी येत होती. सो आय वॉज कन्फ्युज की आता शेवटी मी ते फ्रीज मध्ये मोठी बरणी आहे माझी जवळजवळ 2 किलोची, ती तशीच्या तशी फ्रीज मध्ये टाकली. मग लागेल तेवढं थोडं थोडं काढते. मग पण पल्लवी, मी अजून एक बघितलं, इफ यू हॅव अ स्मॉलर बॉटल, लाईक आता हे माझा मेसन जार आहे, राईट, साधारण इफ इट इज दिस मच अँड नॉट अ रिअली व्हेरी बिग वन, so you can shake it, do something to it, right? If it's a very big bottle, it becomes really difficult to do, म्हणजे ते रोल करा, चमच्याने ढवळायचं ना. ढवळायचं. ओके ओके. पण ते टिकतं. आणि असं म्हणतात लिंबाचं जितकं जुनं लोणचं ते कधी कधी आरोग्याला पण चांगलं. हा, म्हणजे 2-2 वर्ष 3-3 वर्ष, म्हणजे भारतात तरी तसं खायचंय, आजी वगैरे. बरोबर. म्हणजे आणि आजारी पडलं तर, म्हणजे पित्त वगैरे झालं तर ते हे लोणचं खाल्लं की बरं वाटायचं. ते किंवा बाळंतणीला वगैरे असं ते जुनं झालेलं ते बरेचदा द्यायचे. आणि अजून एक मला जनरल टिप द्यायची, म्हणजे कुठलाही आता, म्हणजे आता भारतात कसं 5-5 किलो 10-10 किलोचं कैरीचं लोणचं वर्षाचं वगैरे करतात ना, काय एवढं करत नाही. तेव्हा अशी मोठ्या प्रमाणात लोणची करायची असते ना, तेव्हा मीठ सुद्धा थोडस कढईमध्ये भाजून घ्यायचं. ओके ओके. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही ओलसरपणा, ओके ओके. आणि मग ते पूर्ण गार झाल्यावरच ते लोणचं घालायचं. म्हणजे ओके जशी फोडणी गार करून घालतो आपण तसं असते, पण भाजायचं आणि गार करून घालायचं. ओके. नाही, ते कुठेतरी कुठल्या तरी एका व्हिडिओ मध्ये मी बघितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की ते असं करून ठेवा, म्हणजे सॉल्टचं, पण मी ते केलं नाही. पण आय थिंक आय शुड ऑल्सो ट्राय. म्हणजे जेव्हा मोठ्या प्रमाणात करू तेव्हा त्याची गरज आहे, थोडंसं केलं तर एवढं काय गरज नाही. ओके. आणि ओला चमचा वगैरे अजिबात लागता कामा नये, ते काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला लागते. हो हो. नाही, मी म्हणून आपलं काही जे बरण्या पण धुतल्या ना, ते उन्हातच ठेवायचे आणि मगच त्याला परत भरायला घ्यायचे. म्हणजे ते तसंही हे नाही केलं. म्हणजे दरवेळेला काढताना चमचा घालतो ना आपण, तो पण वेट नको, एकदम पूर्ण वाळलेला पाहिजे. असं जरासा खराब व्हायचे चान्सेस असतात. ओके. आणि चुंदाचं तुम्ही सांगू शकाल का? चुंदा आपण कसा करायचा? चुंदा करते ना मी. चुंदा गोड आंबा, मला तर 2-3 म्हणजे असे लोकांनी गुळ आंबा, साखर आंबा 2-3 सांगितले, पण मी फक्त चुंदा ट्राय केला, पण तो पण ठीक झाला. म्हणजे असा अननसाचा पण करतात ना मोरंबा. ओके. पायनॅपल, संत्र, पायनॅपल ह्याचा पण करतो. आणि ते मँगो चटणी कसं करता, कोणाला आयडिया आहे? मँगो चटणी ती बघा रेस्टॉरंट मध्ये गेलं की युज्युअली देतात ना, इथे आपल्या इथे कशी, आय थिंक असं, आय डोंट नो एक्झॅक्ट रेसिपी, म्हणून विनेगर असते ना त्याच्यात, आणि किसमिस वगैरे असतात. असं करेक्ट. माझ्या ते शिजवूनच घेत, ते शिजवूनच करतात. ओके. पण मग पायनॅपलचं कसं तुम्ही सांगाल करायला? पायनॅपल मुरंबा करायचा तर ते जरा वाफवून घ्यायचे पायनॅपल, आणि मग पाक करून त्याच्यात घालायचा. पण तुकडे करायचे पहिले, राईट? म्हणजे स्मॉल पीसेस. किसून केलं तरी चालेल, पण मग ते चुंद्यासारखंच होतं किंवा जाम सारखं होतं. पण म्हणजे तुकडे करायचे, कापायचे बारीक बारीक, आणि ते जरासे वाफवायचे, आणि मग पाक करून त्याच्यात त्या फोडी घालायच्या. ओके. पाणी घालायचं नाही, पण वाफवायचे, म्हणजे नुसतं कुकर मध्ये, कंटेनर मध्ये ठेवून नुसतं स्टीम द्यायचं. ओके ओके. सो डोंट बॉईल इट, स्टीम इट. ओके ओके. आणि चुंदा करायला मी काय, म्हणजे माझं मेजरमेंट असं हाताचं असतं, म्हणजे वजन नाही करत. नाही, बरोबर. साधारण म्हणजे आता इंडियाची कैरी आंबट असते, कैरीचा किस जेवढा येईल, म्हणजे पहिल्यांदा जरासं असं वाकडा पाणी पूर्ण पिळायचं नाही, पण थोडंसं द्यायचं जरासं, खूप आंबट असेल तर. ओके. आणि एक वाटी किस असेल भरून असा, तर 1 वाटी साखर घेते मी.
ओके ओके. आणि पायनॅपल जरा कमी मग, राईट? धुंद्याचं सांगते मी. धुंद्याचं. ओके ओके. आणि एक वाटीला 1 चमचा मीठ. आणि आणि तिखट हवं तेवढं आपल्या आवडीप्रमाणे. साधारण चमचा 1.5 चमचा पुरतं. पण जर तुम्ही कैरी किसलीत की पहिले थोडा वेळ मीठ लावून ठेवायची. ओके. मग त्याच्यात साखर घालायची आणि जरा साखर ढवळायची अशी, म्हणजे विरघळली पाहिजे. मग ती उन्हात ठेवायची. तसंच जर तुम्ही डायरेक्ट उन्हात ठेवली तर कडक होते. पण तुम्ही शिजवलं काही नाही का? बिकॉज एका रेसिपी मध्ये त्यांनी काय सांगितलं, मायक्रोवेव्ह मध्ये करते मी किंवा उन्हात. बाहेर शिजवून नाही करत, म्हणजे शिजवून नाही करत. ओके. सोपं पडतं. ओके. आय थिंक मी जे केली एक शिजवून केली, आणि कोणीतरी सांगितलं होतं तुपात थोडंसं परता, तर मला ते काय कळलं नाही की तुपात कशाला कैरी परतायची. पण तसं नाही. ओके. म्हणजे मला माहिती, ऐकलं पण नाही मी कधी आणि केली पण नाही. पण हे कुठलं तरी महाराष्ट्रीयन युट्यूब वर म्हणजे पण ते शिजवणं म्हणजे ते पटकन होण्यासाठी म्हणून ते आजकाल करतात. लोकांना ते उन्हात ठेवायला पेशन्स किंवा ऊन असतंच असं नाही ना. ऊन पण असलं पाहिजे ना. ऊन पण असलं. उन्हाचे दिवस चांगले होते म्हणून मी आपलं रोज जाऊन आपलं हे घेऊन येत होते, फ्रुट्स वेट्स. एनिवे दॅट्स गुड. आणि मिरचीचं तू लोणचं म्हणली ना, तसंच मी काय करते की, आणि माझ्याकडे म्हणजे भारतामध्ये नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे पंजाबी, सिंधी या माझ्या फ्रेंड्स सर्कल मध्ये ते प्रचंड हिट आहे. त्यांना भयंकर आवडतं. म्हणजे लग्न बिग्न असेल की ते मला सांगतात अशी बरणी करून दे आम्हाला. कुठली वाले? मोठी बरणी मिरची. ओके. मी लाल मिरचीचं शोधत होते. मला पण पंजाबी फ्रेंड्स होत्या, त्या लाल भरलेली मिरची असायची. नाही, आपलं त्यांना आवडतं. आपलं. हो, मी ते हिरवी. तर हिरवी मिरची क्रश करायची. तू बारीक फोडी कापत बसली. मी फोडी केली. हो. कापायचं नाही, क्रश करायचं. ओके. क्रश करताना यात थोडं आलं. ओके. आणि एखादं लिंबू. ओके. क्रश करायचं, म्हणजे बिया काढून लिंबू. मग तो आपल्या लोणच्याचा मसाला जसा तू घातलास तसं घालून ते पण एक छान लागतं. ओके. ते पण ट्राय करते. ओके. पण लिंबू तुम्ही म्हणताय ज्यूस नाही, त्याला फोडी करायच्या. आणि मागणं मग तुम्ही आवडत असेल तर लिंबू, आवडत असेल तर लिंबाचा रस घाला. मी नाही घालत. क्रश करता तुम्ही? कारण काय, माझ्याकडे मी काय करायची, लिंब आणली सीझनला की 100 लिंब आणून ठेवायची मोठ्या मोठ्या बरडीमध्ये, मिठात घालून ठेवायची. मिठात घालून ठेवली की ती सॉफ्ट होते ना लिंब. ओके. त्यावेळेला तुम्हाला हवं ते लोणचं तुम्ही करू शकता. तिखट घाला. नाही, माझ्याकडे आता खूप प्रकार झालेत. आता बरण्या पण इतक्या टार्गेट मध्ये जा, शॉपराईटला जा, त्या बरण्या खूप कलेक्ट करून झालाय. आणि आमची आता एक साधारण बीओडीची पण एक पार्टी होती, त्याच्यात सगळ्यांना जॅम पण देऊन झाले सगळ्यांना. ते पण लोकांना आवडले. तर माझ्या ऑफिस मध्ये पण मी ते मिरचीचं लोणचं नेलं, तर मला सगळे म्हणतात आता महिला गृहोद्योग सुरू कर. भेटलं पर आता ते सुरू करते. पण हे पण छान लागतात. मी ब्लूबेरीची चटणी केली, तर त्याच्यात ब्लूबेरीज आणल्या, परत ते असं ड्राय करून घेतल्या जरा उन्हामध्ये, त्याच्यात सिनेमन पावडर घातली, आपलं सिनेमन पावडर घातली, आणि ह्याच्यात ते चीज क्लॉथ आणलं, आणि त्याच्यात ते रेड पेपर फ्लेक्स, जिंजर, ग्रेट केलेलं जिंजर, आणि थोडस सॉल्ट आणि शुगर, ते म्हणजे असं पूड बांधून ते जरा शिजवलं, आणि थोडस लिंबू विनेगर घातला त्याच्यात. पण ती चटणी पण खूप चांगली झाली म्हणजे. आणि मला वाटतं त्याच्यात मी एक काय म्हणतात, लवंग घातली, आणि जिंजर ग्रेट केलेला, आणि असं 2-3 गोष्टी त्या पुडी करून टाकली, आणि नंतर ती पूड काढली म्हणजे खूप झाल्यानंतर. पण ते ब्लूबेरीची ती चटणी खूप चांगली झाली. आणि आता आणि क्रॅनबेरीचं पण आय थिंक मला तेच करायचं आहे. आय वॉन्ट टू डू द सेम, क्रॅनबेरी चटणी करायला पण त्याच्यात जिंजर जास्त घालणार. मला जिंजर आवडतं. आणि ह्याचं आता पीचेस पण खूप येत होते आपल्याकडे, राईट? सो मी पीचेस, रेड ऍपल, आपलं रेड डिलिशियस ऍपल, तर रेड डिलिशियस ऍपलचं तर स्किन सगळं काढून बारीक तुकडे केले. टोमॅटो पण असे ऑन द वाईन जे रेड टोमॅटोज मिळतात ते आणलेले होते,
सो टोमॅटोज, ऍपल आणि पीच ह्याची चटणी केली, तिखट म्हणजे. पण त्याला खूप वेळ लागला, ऍटलीस्ट 2 तास मला ते ढवळत राहायला लागला, म्हणजे टिल दॅट कन्सिस्टन्सी केम. पण ती चटणी पण खूप छान झाली. आणि तोंडात कुठले मसाले यायला नको म्हणून ते चीज क्लॉथ मध्ये परत ते सगळं पूड करून त्याच्यात सगळं घातलं, म्हणजे सिनेमन स्टिक, पेपर, आपलं हे काय म्हणतो आपलं जिंजर, क्लोव्ह, लवंग घातली होती. तर ते पण ते चांगलं झालं. म्हणजे आता दॅट आय कॅन एन्जॉय माय होल विंटर. म्हणजे मला कुठल्याही टी पार्टीसाठी और व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू, म्हणजे मीच खाणार बसून इकडे घरी. पण आय वॉज लाईक हॅपी आय डिड इट. पण असे हे सगळं केलं. अगं ते तू चीज क्लॉथ मध्ये बनलीस ना, त्याच्याऐवजी इकडे एक म्हणजे मला वाटतं ते IKEA मध्ये मिळतं, असं गोल असतं जाळीचं दोन्ही बाजूने. ते असं उघडायचं आणि त्याच्यामध्ये लवंग बिवंग काय घालून टाकायचं, ठेवायचं, म्हणजे काढायला सोपं. आणि डिशवॉशर मध्ये आपल्याला धुता हे करता येईल. वॉलमार्ट मध्ये वगैरे पण वॉलमार्ट मध्ये मिळत असेल, मला वाटतं माझ्याकडे IKEA मधलं आणलेलं आहे. आणि मी कॅनिंगचं साधारण मी जेव्हा विचारत होते, म्हणजे मी हे सगळ्या बाटल्या भरतच होते, तर ते कॅनिंगचं पण त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे युट्यूब मधूनच बघून ह्या सगळ्या आयडिया आल्या, की मोठ्या पातेल्यात ते सगळे मेसन जार्स मी पहिले उकळून घेतले 10 मिनिटं. बरोबर आहे. ते तसंच काढलं आणि त्यांनी सांगितलं की नुसतं त्याच्यात तुम्ही आपलं जॅम किंवा चटणी घाला आणि ते बूट्स लावून बंद करा आणि परत 30 बॉटल परत ते गरम पाण्यात 10 मिनिटं बरोबर आहे हे करायला. आणि तो बरोबर आवाज येतो, तो टक करून आवाज येतो की ते सील झालंय. म्हणजे झाकण मधलं ते झाकण चांगलं बसलेलं होतं. सो दॅट वॉज अनदर टिप. पण मला तर ते सगळं आणायचंय. मी माझ्या कुकर मध्ये करत होते. कुकर असं जरा असा मोठा आहे, तर त्याच्यात ते 4 बाटल्या एका वेळी घालून ते सगळं केलं. म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी पण केलंय का, म्हणजे स्ट्रॉबेरी जॅम? नाही केला मी, मिक्स फ्रूट करते, म्हणजे एकच पद्धत आहे ना सगळ्याची. म्हणजे साखरच घालायचंय. पण ते खूप करायला लागतं का तुम्हाला? म्हणजे हाऊ डू यू नो जॅम झाला? म्हणजे ऍट व्हॉट पॉइंट? म्हणजे ह्याच्यात बाउल मध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये तो टाकायचा झालेला थेंब. तो खाली जाताना असा लूज घट्ट झाला पाहिजे. लूज पडला. प्लेट मध्ये घ्यायचा, म्हणजे जसं आपण पाक बघतो असा हे करून बघायचा, हल्ला म्हणजे झाला, घट्ट झाला. बिकॉज मला वाटतं माझा स्ट्रॉबेरी जॅम जरा घट्ट झाला, बिकॉज तो असाच होईपर्यंत मी करत बसले. पण आय थिंक इट टूक सम टाइम टू कूल डाऊन. तर जेव्हा ते कूल झालं तेव्हा ते अजून घट्ट झालं. म्हणजे पण म्हटलं दॅट्स फाईन, दॅट्स ओके. त्याच्यामध्ये काय घालते तू? सायट्रिक ऍसिड घालते का लिंबू? मी काहीच नव्हतं घातलं ऍक्च्युली. मी नुसतं साखर घातली. मी पेक्टिन पावडर पण आणली होती, पण ते पेक्टिनची पावडर नाही घातली. त्यांनी सांगितलं तुम्ही ऍपलचे तुकडे पण थोडे टाकले ना त्याच्यात, तर ऍपल मध्ये पेक्टिन नसतं. पण आय थिंक आय शुड हॅव पुट अ लिटल बिट मोर. पण ठीक आहे, आता दोन बाटल्या झाल्या. ते जॅम थंड झाल्यावर आणखीन घट्ट होत असेल ना थोडा? थोडा घट्ट झाला, थोडा घट्ट होत असेल आणखीन. मी थोडा आधीच दुसरं थांबायला विचारणार पाहिजे. होते, रेखाला विचारणार होते. रेखा, तू मेथांबा करतेस तसं मेथी घालून लिंबूचं लोणचं करतेस का? नाही, शिजवून. मी तसंच करते. म्हणजे फक्त मेथीची फोडणी घालायची आणि मग ते गोड लोणचं, म्हणजे आणि खूप दिवस नाही टिकत, पण ते छान लागतं. मेथांबा थोड्या दिवसात संपवायला लागतो तसं. तसंच. नाही, तसं नाही मी केलं नाही. पण मेथीच्या फोडणीने जरा वेगळी टेस्ट येते. वेगळी चव येते. बरोबर, आता ट्राय करून बघेन नेक्स्ट टाइम. नक्की. हॅलो, मी कच्च्या क्रॅनबेरीचं करते. फ्रेश क्रॅनबेरी मिळतात ना आपल्याकडे, तर तेव्हा तसं ह्या लताताई म्हणाल्या ना, तसं क्रॅनबेरीचं मेथांब्यासारखं लोणचं करते. दॅट इज व्हेरी नाईस स्वाती. आयडिया खूप आवडली मला ती. आणि मग ते शिजवायचं आणि मग त्याच्यात ऍक्च्युली थोडं तेल घालून हे फोडणी घालायची. ही मोहरी वगैरे घालायलाच पाहिजे असं नाही. आणि ते हे व्हायला लागतं, ते म्हणजे ते ठुबुक असा आवाज यायला लागतो त्याचा, ते पॉप व्हायला लागतात ते. मग साखर किंवा गुळ घालायचा, तिखट पाहिजे तसं चवीप्रमाणे, आणि मीठ.
अच्छा. म्हणजे हे फ्रेशच म्हणजे, पण सीझन मी पण पायनॅपलचं करते, ऍपलचं करते, कैरीचं करते, सगळी करते मी. थांबा पर्टिक्युलर लोणचं पण घालते रेग्युलर कैरी सारखं. त्याच्यामध्ये आम्ही लसणाच्या पाकळ्या पण घालतो, म्हणजे कच्चं लसूण खाल्लं जातं, नाही तर कधीच खाल्लं जात नाही. ते घालतो. त्याच्यानंतर कधी आल्याचे तुकडे घालते आणि लिंबाचं केशर घालून करते मी. ओके. भाज्यांचं, मिक्स भाज्यांचं करतं का कोणी? हो, मी करते. ते पण चांगलं लागतं. पण कारल्याचं लोणचं पण चांगलं लागतं, कारल्याच्या चकत्या. कारल्याचं मी करते. हो, कारला आणखी ना आंबे हळद असते ना, आंबे हळदीचं पण फार सुंदर होतं लोणचं. आलं आणि आंबे हळद फार सुंदर होतं. लोणच्याचा मसाला तुम्ही ताजा करता, स्वतः करता की रेडीमेड वापरता? असेल तर असेल इंडियावरून आणलेला तर, नाही तर मग घरी करायचा, ताजा घरी करायचं. कारण पटेलकडे मिळतो, पण तो मला वेगळा लागतो, आपल्यासारखा नाही लागत. मी ऍक्च्युली आता बादशाचा आणला होता, पण तो त्याच्यात मीठही घातलेलं आहे, त्यामुळे पण ते होतं बरोबर. मात्र कारण मी बाकीची कुठची ट्राय नाही केली, मी कोलंबीचं केलं होतं लोणचं. पण कोणीतरी मला सांगितलं पाटीदार मध्ये म्हणे हे सगळे पॅकेट्स मिळतात लोणच्याचे मसाले. लोणच्याचे का? मग जायला पाहिजे. मेडेकर केप्र, पण मला नाही, मी बघितलं नाही, ऐकलंय. माझ्याकडे पण ऐकलंच होतं केप्रचं, मी तेच वापरलं, म्हणजे मला ते खूप आवडलं आणि मी त्याचंच ते कोळंबीचं पण लोणचं त्याच्यातच केलं. खूप. पण ते मीठ मग मी बाकीचं काही अजिबात ऍडिशनल घालत नाही, ते बरोबर परफेक्ट होतं, म्हणजे ओव्हर नाही होत. कारण 1 ऑगस्टला प्रोग्राम आहे तेव्हा आणतील कोणी कोणी लोणच्याचे मसाले संबंध. कसला प्रोग्राम? ते साड्या विकतायत ना, तो प्रोग्राम आहे. ओके. पण मला क्रॅनबेरीचं विचारायचं होतं. स्वाती, तू म्हणाली ऑइल हीट केल्यावर तू मस्टर्ड घातलं होतं त्याच्यात, राईट? नाही, मस्टर्ड नाही घातलं मी. घातलं तरी चालेल. पण एखाद दुसरी सिनेमनची स्टिक, एखाद दुसरी क्लॉव आणि आय थिंक दॅट इज मोर दॅन इनफ स्पाइसेस. आणि मग आपलं तिखट वगैरे, गूळ किंवा साखर. ओके. कोणी आपलं हिरव्या ग्रीन ऍपलचं पण केलंय का लोणचं किंवा चटणी? ते पण कुठेतरी वाचलं. ऍपलचं लोणचं करते, पण म्हणजे असं ते टिकाऊ नाही. पण ऍपल किसून घेते. ओके. आणि त्याच्यामध्ये आपला लोणच्याचा मसाला घालायचा, मीठ घालायचं, ओके, थोडंसं लिंबू पिळायचं आणि एखाद चमचाभर साखर घालायची, एक जरा वेगळी टेस्ट येते. आणि फ्रीज मध्येच ठेवायचं, कारण म्हणजे टिकाऊ नाहीये लोणचं. पण फोडणी पण विदाउट ऑइल असतं. त्यामुळे आमच्याकडे सगळे निरंजनचे मित्र नो ऑइल करून ते उड्या पडतात आणि आम्हाला करून द्या, आम्हाला करून द्या. ओके. नाही, बघते, मी पण बघते. त्या लोकांना ऑइल नको ना. राईट. चुंदासारखं लागत असेल किसून केल्यामुळे. पण त्याच्यात लिंबू आणि मसाला असल्यामुळे थोडी चव वेगळी लागते. पण चुंदा पण करू शकतो तुम्ही ऍपलचा. इव्हन मी आवळ्याचा पण चुंदा करते, उन्हात वाळवून आवळे किसून. म्हणजे आता इथे आवळे मिळत नाही तेवढे फ्रेश, पण भारतात करते मी, म्हणजे करायची. ते कोणीतरी म्हटलं ते गुजबेरी ट्रेडर जोस मध्ये जेव्हा येतात, तर ते पण somebody had mentioned की गुजबेरी घेऊन पण ट्राय कर, चांगलं होतं त्याचं पण. ट्रेडर जो मध्ये मिळतात. हो म्हणाले ट्रेडर जोस. आणि मी परवा एका फार्मर्स मार्केटला गेले होते, तर तिथे पण मला ते गुजबेरीचं पॅकेट, न्यूयॉर्कला ते युनियन स्क्वेअरला फूड मार्केट असतं वीकेंडला, त्यांच्याकडे तिथे फार्मर्स मार्केट चालू होतं, त्यांच्याकडे गुजबेरीज होत्या. पण आम्हाला काही सामान घेऊन फिरायचं नव्हतं म्हणून मी काही घेतलं नाही. पण देसाई ट्रेडर जोसला नॉर्मली येतात म्हणजे. पण हे प्रकार फ्रोझन होणार नाहीत ना, खराब होईल ते लवकर ना? नाही, फ्रोझनचं पण होतं. आवळ्याचं फ्रोझन. आवळे कारण ते असतात पटेलमध्ये, पण त्याला मीठ भरपूर असतं. मीठ पॅकेट्स असतात ते फ्रोझन मध्ये, पण त्याचं टिकेल का एवढं, म्हणजे आय डोंट नो.
टिकायला काय हरकत नाही, टिकायला हरकत नाही. ओके. काय म्हणजे असं पाणी वगैरे सुटत नसेल ना, किंवा फ्रीज मध्येच ठेवायला लागत असेल नाही तर. डिफ्रॉस्ट करायचे आणि पेपर टॉवेल आणि ह्याच्यावर आपले पंचे असतात ना खाली घालून पाणी काढून टाकायचं आणि मग मसाला घालून लोणचं करायचं. माझं वर्षभर टिकलंय. मी तसं फ्रोझन केलं. अच्छा. ओके. आणि ते गुजराती गोड लोणचं करतं का कोणी? नाही, मी अजून नाही केलंय. म्हणजे त्याच्यामध्ये धना कुरिया, मेथी कुरिया, गुळ आणि धना कुरिया म्हणजे काय असतं? म्हणजे असं जाडसर हे केलेलंच असतं, वाटलेलंच असतात धने. म्हणजे धने असतात. ओके. भरड केलेली सारखी. भरड. म्हणजे आधी फोडी, कैरीच्या फोडी सालं काढून पाणी, हळद आणि मीठ लावून ठेवायच्या आणि त्याचं जे पाणी निघतं ते बाजूला करून त्या असं थोडा वेळ वाळवायच्या. कडक उन्हामध्ये नाही, पसरवायच्या. ओके ओके. आणि मग त्याच्यामध्ये गूळ आणि मेथी कुरिया, धना कुरिया आणि तेल तापवून, नुसतं फोडणी नाही करायची, तेल तापवून गार करून घालायचं. आणि त्याच्यामध्ये त्या फोडी ज्या, आपलं पाणी जे असतं ना त्याच्यामध्ये खारकेचे तुकडे भिजवायचे. सुटलेलं जे पाणी असतं ना हळदीचं ते त्याच्यात घालायचं, म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि जरा वेगळीच चव येते. बाकी दुसरं काही नाही. ते गुजराती लोक करतात तसं. ओके ओके. आणि ते साऊथ इंडियन छोट्या कैऱ्यांचं पण भरून करतात ना, आवक्काई का काय म्हणतात ते. मीठ त्याच्यामध्ये मीठ भरायचं, खडे मीठ अख्खी कैरी असते ती. हो, आणि थोडे छोटे असतात. पण त्याला ते स्किन काढायचं का त्याचं? म्हणजे स्किन वगैरे काही नाही काढायचं. ते ऍक्च्युअली काय असं वादळात पडतात ना छोट्या छोट्या कैऱ्या, तर ते काय करायचं, म्हणजे धुवून वगैरे स्वच्छ करायच्या कैऱ्या, मध्ये कापायच्या, भरली वांगी करतो तशी, आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं. आणि मग ते बरणीमध्ये त्या भरून ठेवायच्या. मग काय ठराविक 15 दिवस झाले, 20 दिवस झाले किंवा त्या तशाच ठेवतात आणि मग काढतात आणि नुसतं लाल तिखट आणि पाणी घालून असं फेसतात आणि त्याच्यात ते घालतात आयत्या वेळेला खायला. म्हणजे साऊथ इंडियन लोक करतात तसं, मी नाही केलेलं. टोमॅटोचं पण करतात ना ते लोक लोणचं. हो हो, पिकलेले टोमॅटो करतात साऊथ इंडियन लोक. आंध्रमध्ये त्यांच्याकडे खूप असतं आंध्र. हो, खूप असतात लोणचे आणि तिखट असतात एकदम, म्हणजे तिखट म्हणजे भयानक तिखटच, बाकी टेस्ट नसते काही. मीठ आणि तिखट एवढीच चव असते. खरंय खरंय. एक फूड नेटवर्क म्हणून आहे, लिव्हिंग फूड्स, त्याच्यावरती पिकल नेशन म्हणून आला होता एक शो. आणि त्याच्यावरती तो माणूस सगळ्या देशातल्या सगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन त्यांच्या आजीपासून ते नवीन पिढीपर्यंत त्यांनी पिकल्स कसे केले हे ते दाखवलं. फार सुंदर होत आहे. आता माझ्याकडे सध्या येत नाही, पण कोणाकडे येत असेल तर बघा, पिकल नेशन म्हणून त्यांनी केला होता. फार सुंदर केला होता शो. कुणाल कपूरचा होता का तो? कपूर तो कोणतरी कपूर. कुणाल कपूर मला कुणाल कपूर फार सुंदर केलं होतं त्यांनी. छान दाखवत होता तो. एक म्हणजे आपल्याला माहिती नसतं अशा गोष्टींचे ते पिकल करत होते आणि फार छान वाटलं म्हणजे बघून. अर्थात आपल्याकडे मिळत नाही काही गोष्टी, पण तरी सुद्धा. अजून कुठले व्हेजिटेबल्स किंवा वेगवेगळे फ्रुट्स? लिंबाचा ठेचा पण एक करतात, लिंबाचा चिंचेचा ठेचा करतात ना, लिंबाचा ठेचा एक करतात. लिंबाचा ठेचा म्हणजे बारीक पोळी करून ते कुटतात. ओके. आपल्या रुचिरामध्ये आहे ते. ओके. फ्रेश चिंचेचा करते. फ्रेश चिंचेचा करतात, बरोबर आहे. वर्षभर टिकतो ते. हो हो, लोणच्या सारखंच करायचं, फक्त त्यात हे नसतं, मोहरी नसते, बाकी मेथी आणि हिंग असतो. मेथी, हिंग, हळद, तिखट, आणि तो करते मी. काय माझ्याकडे कायम, आणि बायका आल्या की बाटल्या सगळ्या घेऊन जातात. आणि चटणी पण करतात ना लिंबाची, काहीतरी उकडून करतात आणि सगळं त्याच्यातच घालायचं एकत्र करून, आणि आय थिंक यू हॅव टू कुक इट.
लिंबाचा ठेचा. आय जस्ट वॉन्ट टू कम बॅक टू दॅट. लिंबाचा ठेचा. तर रेखाताई तुम्ही काय म्हणाल होते, त्याचे तुकडे करायचे का त्याला क्रश करायचं? आणि जयश्रीताई यू सेड तुम्ही म्हणाला की चिंचेचं मिरची आणि ग्राइंड करायची, मग त्याच्यामध्ये मेथी परतून त्याची पावडर घालायची, थोडी तिखट, हळद, हिंग घालायचं आणि ते नंतर मग फोडणी गार करून घालायची. ओके. वर्षभर राहतं ते. आमच्याकडे औरंगाबादला कायम करतात आणि मी पण इथे जवळ सांगते 83 पासून करते, दरवर्षी करते. म्हणजे कधी मिळतात पटेलकडे? कुठे मिळते? पटेलकडे मिळतात, त्या फेब्रुवारी मध्ये मिळतात फ्रेश. म्हणजे त्याची सालं काढता चिंचेची. सालं काढायची त्याच्या सहित तुमच्या बियांसहित मी ग्राइंड करते. पोळ्या असतात डिसेंबर पासून मिळतात पटेलकडे. ओके. पण मला माहिती, मी एकदा क्रिसमसच्या पार्टीला घेऊन गेले होते, तर सगळ्या म्हणजे सगळ्या तिथे जेवढ्या होत्या सगळ्यांच्यासाठी थोडं थोडं घेऊन गेले होते. ओके ओके. ते करते. त्याच्यानंतर लिंबाचं केशर घालून करते आपलं. साखर आणि केशर का? साखर, मीठ आणि केशर आणि थोडा लिंबाचा रस. ते पण वर्षभर टिकतं. शिजवायचं का काय करायचं? नाही, नुसत्या लिंबाच्या बारीक फोडी करायच्या, छोट्या छोट्या फोडी करते मी. आणि मग त्याच्यामध्ये लिंबाचा रस, केशर, मीठ आणि साखर एवढंच असतं, बाकी काही नसतं. आणि उपासाला पण ते चालतं. लिंबाच्या फोडी आणि रस दोन्ही घेता? हो, कारण एवढा रस सुटत नाही म्हणून. आणि त्याच्यात नीट मिक्स होणार नाही तुम्ही जर नुसतं घातलं तर. लिंबाचा रस घातल्याशिवाय ते मिक्स होत नाही. त्याच्यात सांगते औरंगाबादला बेडेकरांचं काय मिळतं ग लता? लिंबाचं बघ ते रसलिंबू. रसलिंबू तसंच असंच असतं ते, पण गुळ असतं. आमच्याकडे औरंगाबादला म्हणजे मराठवाडी स्पेशल येते, त्याला सखूबद्दा म्हणतात. सखूबद्दा ते म्हणजे कैरीचं लोणचं असतं. त्या कैरीमध्ये आपण मेथांब्यात घालतो ते सगळं घालायचं आणि शिवाय तिळाचा कूट घालायचा. फक्त कैरी कच्ची असते, ते अतिशय सुंदर लागतं, वर्षभर टिकतं ते. ते करते मी. त्याच्यानंतर रेग्युलर तुमचं ओली हळद, आंबे हळद, आलं आणि मिरची असं ते एक मिक्स करते. त्याच्यानंतर माझा फेमस म्हणजे तांबड्या मिरचीचा ठेचा. तो वर्षभर राहतो. सगळ्या म्हणजे तांबड्या मिरच्या आल्या की बायका माझ्याकडे घेऊन येतात की तू तुझा ठेचा आम्हाला करून दे म्हणून. पण कुठे इथे मिळतात तांबड्या मिरच्या? हो मिळतात, पण त्या ठराविक दिवसातच मिळतात. त्यावेळेलाच तुम्हाला जाऊन आणायला लागतात. आता आल्या की आम्हाला सख्यावर टाकेल. आत्ताच आल्या होत्या 3 आठवड्याखाली आणि म्हणजे त्या तांबडी मिरची, त्याच्यात लसूण घालायचा, लिंबाचा रस घालायचा, मीठ घालून ते सगळं बारीक हे मिक्सर मधनं काढायचं. आणि नंतर थोडेसे मेथी परतून त्याची थोडी पावडर घालायची आणि नंतर फोडणी घालायची. फोडणीत मी हिंग घालते, म्हणजे मग ते वर्षभर टिकतं. आणि तुम्ही पर्ल अनियन्सचं पण करते. त्याच्यात फक्त लिंबू जरा जास्ती घालायला लागतं. ओके. ते कैरीच्या लोणच्याचा मसाला घालून ते करते. क्रॅनबेरीजचं लोणचं करते, त्याच्यात हे करते, लसणाच्या पाकळ्या घालते. म्हणजे कच्चा लसूण खाल्ला जातो, नाही तर तुम्ही लसूण कधीच खात नाही नुसता. तुम्ही ते ओली हळद आणि याचं म्हणाला, त्याला कुठला मसाला घालतात? म्हणजे मोहरी मसाला घालते आणि नंतर भरपूर लिंबाचा रस घालायचा. कुठला मसाला? कैरीच्या ओके. भरपूर लिंबू घालायचं. टेस्ट हे होतं राईट. मी पण ते केलं होतं मागच्या वर्षी, आंबे हळद. एक त्याचं साल काढायचं का ते साल न काढता खिसायचं, मला ते कळत नव्हतं. त्यातला जे अगदी खूप काळा भाग असतो ना, तेवढाच काढते मी. साल पूर्वी करायचं, आता मला तेवढा पेशन्स राहिला नाहीये. आणि तुम्ही चॉप करता का ग्रेट करता? मी ग्रेट केलं होतं मागच्या वर्षी.
चॉप करते, बारीक बारीक तुकडे करायचे. ओके, मला पण तेच वाटायला लागलं की आय शुड नॉट हॅव ग्रेटेड एव्हरीथिंग. कैरीच्या लोणच्यामध्ये मेथांबाचा म्हणजे मेथी, मोहरीची पावडर नसते, तिखट, हळद, हिंग आणि तिळाची पावडर आणि गूळ घालायचा आणि वरती. पण तिळाच्या पावडरीने टिकतं का ते? हो, टिकतं. आमच्याकडे करतात, खकुबद्दा म्हणतात मराठवाड्यात. अच्छा. पौर्णिमा, तुला काय बोलायचं आहे का? पौर्णिमा जोशी, त्यांच्याकडे आता ते गार्डनिंग खूप करतात, पण सो आय एम थिंकिंग काहीतरी पण करत असेल. मागच्या वर्षी अंजिराचा जॅम केला होता. माझ्याकडे घरी अंजिरं येतात भरपूर. ओके. तर आय ट्राय फर्स्ट टाइम आणि वॉज लाईक अ जॅम, साखर आणि थोडं सिनेमन घातलं होतं, तिखट आणि अंजिराचे बारीक तुकडे करून ते साखरेच्या ह्याच्यात पडलं होतं बेसिकली. व्हेरी. आणि मला वाटतं ट्रेडर जोस मध्ये पण फिक्स चांगले येतात, पण ते लगेचच करायला लागतं, म्हणजे ते लगेच खराब पण होतात, म्हणजे घरी आल्या ते सगळं संपवते. पण केलं, विसरले आता, आंबाडीचं पण लोणचं करते मी. हा, तेच आंबाडीचं पण ह्याला हैदराबाद साईडला करतात. हैदराबाद, आमच्याकडचे सगळे म्हणजे औरंगाबाद साईडचे लोक सगळे तेलुगू जास्तीत जास्त आहे, तेलुगू, मराठी, आंबाडी म्हणजे ते लीफी व्हेजिटेबल आहे ते का? गोंगुरा. ओके. अंजिराचं कोणी काही करतं का अदर दॅन जॅम? वेगळं काही करता येतं? मी तुम्हाला बघून सांगीन, कारण सांगू का, मी 11वी पास झाले त्यावेळेला पुण्याला, आता माझे वडील ऍग्रिकल्चर मध्येच होते, तिथे त्यांनी असं जॅम, जेली, नंतर ठेवणीतल्या चटण्या असतात की नाही, तसा त्यांनी कोर्स रन केला होता. आणि मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेज सुरू व्हायला 2-3 महिने असतात, त्यामुळे मी तो जवळजवळ 15 दिवस जाऊन अटेंड केला होता. ते सुद्धा वडील कुऱ्हाड्यावर बसले म्हणून, मला काय वेळेला आवड नव्हती. पण सगळ्या म्हणजे अजून रेसिपीज आहेत माझ्याकडे, त्यांना मी सांगेन, बघून सांग, म्हणजे अजून माझ्या इतकं लक्षात नाहीये बारीक सारीक गोष्टी. ते सुद्धा आल्यानंतर ते समर मध्ये पिक युअर ओन स्ट्रॉबेरीज, पिक युअर ओन ऍपल्स, पीच, तसं दरवर्षी आम्ही जात होतो पिक युअर ओनला, आणि भरपूर स्ट्रॉबेरीज जॅम, पीच जॅम, त्याच्यानंतर तुमचे प्लम जॅम, ऍपल जॅम, मार्मालेड केलेले, सगळं एकेकाळी करत होते. आता म्हणजे कसं आहे की मी आणि विनीत दोघच असतो, त्यामुळे अशा फंदात जास्ती पडत नाही मी. मी आता लोकांना देऊन टाकते. मी 36, मला वाटतं आय बॉट 36 बॉटल्स. आय थिंक आय फिल्ड अप 32 ऍटलीस्ट, 32 भरून लोणची, जॅम, चटण्या लोकांना दिले पण. मी ऍक्च्युअली आता माझ्या स्ट्रॉबेरीज मध्ये मी आईस्क्रीम केलं होतं, फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. कसं केलं? तो आपलं क्रीम, साधं दूध घेतलं आणि हेवी क्रीम असतं ते मिक्स केलं, आणि स्ट्रॉबेरी पीक केल्या आणि त्या क्रश केल्या बेसिकली मिक्सर मध्ये, आणि ते सगळं मिश्रण मिक्स केलं, थोडीशी साखर घातली आणि दॅट वॉज इट. मग फ्रीज मध्ये ठेवून दिलं आणि थोडेसे तुकडे चंक ठेवले स्ट्रॉबेरीचे, ओके, तसं केलं होतं आईस्क्रीम. व्हेरी नाईस. या, तो आता पीकचा करायचा प्लॅन माझा, पीक आईस्क्रीम. नाही, मला तर आता भीती वाटते ट्रेडर जॉस मध्ये जायला, बिकॉज मी मागच्या वेळी इतके घेऊन आले ना वेड्यासारखं, म्हणजे, आणि मग पूर्ण किचन भर ते सगळं, एक काय धुती आहे, आणि माझ्याकडे भांडी पण इतकी नाहीये, सारखं ते एक झालं भांड की ते धुवायचं आणि मग परत भरायचं. मला आणि 5 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या, बिकॉज मला जून मध्ये माझ्या सुट्ट्या संपवायच्या होत्या. तर जून 25 to 30 सुट्टी घेतली होती, आणि मग हे सगळं बाजार घेऊन आले. आणि आय एम टेलिंग यू, मी सकाळी जे 6ला उठले ते रात्री 1ला झोपत होते, बिकॉज ते कॅन करत पण इट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग की एवढं सगळं तुम्ही केलं. मग मी त्यात ते जॅमचे जार्स, मग त्याला आता लेबल कसं करा ते शोधत बसले, कुठून लेबल आणायचे, मग ते Amazon वरती शोधा, काय 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 खूप प्रकार चालू होता. पण फायनली नाही, काही लेबल बिबल काही केले नाही. पण इट वॉज लाईक, आता रेखाताई कसं म्हणाला, त्यांनी ऍट वन टाइम शी डिड इट बिकॉज
त्यांना पैसे साठवायचे होते. सो you know, it's a good hobby, and I learned a lot. It's you have to be very patient. Number one. because मला काय असतं की मला अजून कुठेतरी जायचं असतं. तर एव्हरी टाइम इट इज लाईक 10 गोष्टी असतात. पण ह्या वर्षी असं विचार केला, नो, आय वॉन्ट टू लर्न दिस. तर व्हेरी सॅटिस्फाईंग पण हे सगळं करण्यात. म्हणून म्हटलं की सगळ्यांना इतकी नॉलेज आहे, म्हटलं लेट्स ट्राय टू गेट समथिंग फ्रॉम एव्हरीबडी. आणि सगळ्यांनाही तुम्ही आता ऐकताय, परत हे आपण अपलोड पण करू, रेकॉर्ड करते मी. तर अजून कोणाला काही प्रश्न असतील सो दे विल गेट इन टच विथ यू. फक्त एक सांगायचं होतं. हा बोला. मी जेव्हा कोरड्या चटण्या करता की नाही, त्याच्यामध्ये मी नेहमी फ्रेश कढीपत्ता घालते. घालता का तसा? नाही, मी ऐकलंय. सुंदर होतात त्या सगळ्या चटण्यांमध्ये. 1 पॅकेट फ्रेश कढीपत्त्याचं घालायचं. म्हणून सगळ्यांकडे कढीपत्ताचा प्लांट पाहिजे घरी. माझ्याकडे कायम मरतो. म्हणजे नाही, पण माझ्याकडे असलं तरी मी शॉप मधनं 1 पॅकेट आणतो. ओके ओके, ती सवय झाली आता. नाही, ते चटण्यांचं आपण बोलत बसलो, ते ड्राय चटणीचं ते तर कधी संपणार नाही. देर आर सो मेनी आपल्या ह्याच्यातच कल्चरमध्ये व्हेरिएशन खूप आहेत. पण मी फक्त एवढंच म्हटलं की मी नेहमी कढीपत्ता. ओके ओके, नाईस. सोनिया, तू पहिलं काहीतरी सांगत होतीस. लिंबाचं मी म्हटलं चटणी सारखं. कशी करतेस तू? ऍक्च्युली ते लिंब आणि कापून घ्यायची 5-6 आणि साखर घालायची 1 वाटी आणि 5-6 चमचे मीठ आणि ते कुकरला लावायचं. आणि नंतर शिट्या झाल्या 10-15 विसल्स काढायच्या आणि मग चिली पावडर घालून नंतर ते स्ट्रेन करून घ्यायचं फक्त. लिंबू रस टाईप. जस्ट तुम्हाला ते लोणचं करा किंवा फोड्या असं कशा स्प्रेड वगैरे पण करता येतं ना. करता येतं ब्रेड वगैरे वर. तेच मी म्हटलं ना, बेडेकरांचं एक मिळतं रसलिंबू तसंच. आणि अजून एक लिंबाचं लोणचं घालते बरं का. ते करते म्हणजे पटकन खायला होतं ते. आणि ते म्हणजे असं घालते की लिंबाच्या बारीक फोडी करायच्या, त्यात तिखट, हळद, हिंग, मीठ हे सगळं घालून 2-3 दिवस ठेवायचं. म्हणजे त्याला चांगला रस सुटला ना की त्या रसामध्येच लिंब शिजवायची आणि नंतर मग त्याला थोडी मेथी घालून मग नंतर फोडणी घालायची. आणि ते 8 दिवसात खायला होतं आणि वर्षभर टिकतं. मेथी म्हणजे ते मेथीचे दाणे, राईट? दॅट्स व्हॉट यू आर टॉकिंग. दाणे परतून त्याची बारीक पावडर करून पावडर करून घालायची आणि ते वर्षभर टिकतं. आणि फक्त ते लिंबाचा अगदी करकरीत आंबटपणा असतो ना, तो जाण्यासाठी थोडासा गुळ घालायचा. आणि ते वर्षभर आणि अगदी छान राहतं. आणि म्हणजे खिचडी आपल्या रोजच्या जेवणात अतिशय चांगलं. ओके. मेथीची पावडर कशासाठी घालतात लोणच्यात माहितीये का? एक तर स्वादासाठी, आणि मेथी घातली की थोडासा दाटपणा येतो रसाला, खाराला. खार होतो. लिंबाचा खार असतो ना, म्हणून थोडी मेथीची पावडर नेहमी घालायची. पण ही लोणची वगैरे तुम्ही रेग्युलर ऑइल मध्ये करता की मस्टर्ड वगैरे असं स्पेशली वापरता काही? मस्टर्डचा वेगळा फ्लेवर येतो ना, म्हणजे ज्याला तो आवडतो त्यांना. आपल्याला ज्याला आवडतो सवय नसते ना. बरोबर. रेग्युलर ऑइल रेग्युलर मी व्यासन आपलं मला वाटतं कनोला वापरला होता. सो दॅट वॉज इट. रेखाताई, तुम्ही काय म्हणताय? मस्टर्ड ऑइल मध्ये करायचं का? नाही, मी नाही करत. मी नाही. ओके. काही जण करतात, पण आपल्याला त्याची सवय पाहिजे त्या वासाची. नॉर्थ इंडियामध्ये करतात. नॉर्थ इंडियामध्ये करतात. मी ते ह्याचं नॉनव्हेजचं केलं, त्याचे कोलंबीचं केलं ते त्याच्यात केलं, पण ते प्रॉपर स्मोक केलं ना तर ते होत त्याचं असं म्हणजे उग्रपणा एवढा जाणवत नाही, पण छान फ्लेवर येतो. म्हणजे एक वेगळं काहीतरी टेस्ट होते. खूप गरम करायचं आणि परत थंड करायचं आणि देन अगेन यू रिहीट आणि मग त्याच्यात फोडणी घालायची. असं वापरायचं, स्मोक करून घ्यायचं पूर्ण. नॉर्थ इंडियात स्वयंपाकात वापरतात ना. हो, स्वयंपाकात वापरतात, पण ते असं उग्र नाही वाटत, कारण मलाही सवय नव्हती. मी इथे आल्यावरच पहिल्यांदाच केलं म्हणजे त्याच्यात. पण इट टेस्ट रिअली गुड. म्हणजे
आणि प्लस मेथी असते, त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते एकदम. खूप वेळ लागतो. म्हणजे कोलंबीचं लोणचं हे स्टोरेज साठी नाही, कारण माझं तर एका दिवसातच संपतं. हो ते नाही. इव्हन फॉर मी जेव्हा ते कोळंबीचं लोणचं केलं तेव्हा एक तर लोकांना देऊन टाकलं, ते पण केलं, आणि जे उरलं होतं ते रोज येता जाता ते फ्रीज उघडायचा, काढायचा, एक कोळंबी तोंडात घालायची, परत फिरायचा, परत 10 मिनिटांनी यायचं, ते पण लवकर संपलं. अजून एक मी करते ते कारल्याचं लोणचं करते कायम माझ्याकडे. ओके, रेसिपी सांगा. रेसिपी ना, कारल्याच्या लोणच्यामध्ये मी ह्याचा कैरीच्या लोणच्याचा मसाला घालायचा. आणि पहिले तुम्ही चकत्या कापता, त्याचं वरचं साल कमी करता का, काय करता? आणि बारीक तुकडे करते. त्याच्यानंतर हे करते त्याच्यामध्ये त्याचा मेजरमेंट सांगाल का? हो, त्याच्या बिया काढून टाकायच्या, तुकडे करायचे, मग त्याच्यामध्ये कैरीच्या लोणच्याचा मसाला घालते, थोडस मीठ आणि भरपूर लिंबाचा रस घालायचा, आणि एक 7-8 दिवस झाल्यानंतर मग हे गार केलेलं तेल घालते. ओके, ते ट्राय करते मग मी आता. भरपूर लिंबाचा रस जास्त लागतो, नाही तर ते कडू लागेल. ओके. आणि तुम्ही म्हणताय की त्याला लोणच्याचं ते मसाला पहिले लावून ठेवायचा, राईट? लोणचा मसाला, कैरीच्या लोणच्याचा मसाला म्हणजे प्रवीणचा किंवा कुठलाही. मी आता इंडियात गेले ना की 10-10 पॅकेट घेऊन येते, म्हणजे मला कधीच कमी पडत नाही. मला वाटतं आता ते पाटीदार कोणीतरी. कुठचा आणता तुम्ही, कुठचा आणता मसाला? प्रवीण केपराचा खूप छान आहे. केपराचा फार छान आहे. हो, केपराचा हिंगाचा वास खूप छान येतो, आणि कलर पण मस्त येतो, एकदम छान येतो. अनघा, कैरीचं लोणचं समजा खूप प्रमाणात केलेलं असेल आणि फोडी संपल्या आणि त्याचा खार उरला खाली, तर त्या उरलेल्या खारामध्ये कारल्याच्या चकत्या करायच्या, थोडस मीठ लावून पाणी काढायचं असेल तर काढायचं, ते घालायच्या. म्हणजे ते खार पण उपयोगा येतं आणि ते छान लागतं. एक त्यात आंबटपणा ऑलरेडी असतो ना, ते नुसत्या काय कारली घातली तरी छान लागतं. गुड टिप. ओके. आणि कोणी ह्याचं केलंय का, मुळ्याचं पण केलंय का? मला वाटतं नॉर्थ इंडियन लोकांमध्ये मुळ्याचं पण खूप करतात. भाज्यांच्या लोणच्यामध्ये घालते मी, कॉलीफ्लॉवर, गाजर, मुळा. ओके. मी कॉलीफ्लॉवर आणि हे घातलं, कॅरेटचं केलं मी यावर्षी, पण मुळाची असं आठवण नाही आली, सो आय एम थिंकिंग आता मुळ्याचं वेगळं करते, पण अगेन ग्रेट नाही करायचं, राईट? जस्ट मेक पीसेस ऑफ इट. ओके. आणि ते माईन मुळे काय तुम्ही कोणी करतं का, माईन मुळेचं लोणचं? मी खाल्लेलं आहे ते, आणि पण मला ते माईन मुळे मिळतील की नाही माहित नाही. भोकराचं करतो आम्ही लोणचं इथे. भोकराचं करतात, भोकराचं करते. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? 9 वाजत आलेत आता. मला जायला पाहिजे, 9 वाजत आले. पण खूप मजा आली अनघा, खूप छान वाटलं, बऱ्याच रेसिपी मिळाल्या, आता उत्साही वाढलाय. हो, आणि आता हे आपण जरा अजून बोलू, आणि मग मी एक कॉम्पिटिशन पण ठेवते आता, आणि मग रेखाताई आणि जयश्री ताईंना म्हणायचं जज करा मग. आणि लता लोकांना सांगायचं जज करा. मी फक्त सगळ्यांना टाळ्या वाजवायला येणार, बाकी स्माइल करायला येणार, टेस्ट करायला येणार, टेस्ट करायला पण टेस्ट करीन, पण मी टाळ्या वाजवीन नुसत्या, बाकी काही सगळे जिंकतील त्यांच्याकरता. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का बिफोर मी तुला एक सांगणार होते की जर कोणाला जर असले प्रश्न तर त्यांनी जर ते म्हणजे रेखा किंवा जयश्री यांना कोणाला पाठवले तर ते जास्त कॉन्टॅक्ट करू शकतील का, असं 1-on-1, म्हणजे कोणाला हवं त्याच्यात असतील ना. मी MV सख्यामध्ये पुन्हा टाकते फोन नंबर बरोबर, तर मी सांगेन की कोणाला कॉल करून विचारायचं असेल तर डायरेक्टली करू शकता. आणि त्या MV सख्यामध्ये पण आहेत, म्हणजे तर तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट मधून पण काढू शकता. सो दॅट इज इट. ओके, थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. बाय.